नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता. भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग, त्यातील श्लोक क्रमांक 14. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शितिष्णु सुख दुःखदाः आगमापणीयो नित्यास्तास्ति तिक्षस्व भारत. तात्पर्य: हे कौन्तेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा आणि उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तात्पर्य: योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखाची उत्पत्ती तथा विनाश सहन करण्यास शिकले पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातलही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते. तरी जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाही. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल वातावरणात मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याप्रमाणेच युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. आणि जरी एखाद्या क्षत्रियेला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी युद्ध करावे लागले तरी त्याने आपल्या नियतकर्मापासून ढळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विविधतांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याला कौन्तेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या श्रेष्ठत्वाचा बोध होतो. दोन्ही बाजूने त्याचे वंश थोर होते. थोर वंशिक संबंधामुळे योग्य कर्तव्य पालनाचे दायित्व वाढते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नव्हता. श्लोक क्रमांक 15. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरं सोमृतत्वाय कल्पते. अर्थ: हे पुरुष श्रेष्ठा अर्जुना, जो पुरुष सुख आणि दुःख यांना विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. तात्पर्य: जो मनुष्य आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चिताय दृढपणे स्थित असतो आणि सुखदुःखांचे आघात समभावाने सहन करतो तो खचितच मोक्ष प्राप्त होतो. वर्णाश्रमावस्थेमध्ये संन्यासाश्रम ही 4थी अवस्था अत्यंत खडतर अवस्था आहे. तथापि जो आपले जीवन परिपूर्ण करण्याविषयी प्रामाणिक आहे तो कोणत्याही अडचणींना महत्त्व न देता संन्यासाश्रम स्वीकारतो. कुटुंबातील नाती तोडल्यामुळे आणि पत्नी तथा मुलेबाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी
उद्भवतात. परंतु अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असणारा साधक निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा उपदेश त्याला देण्यात आला. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच तयार नव्हते. तरीसुद्धा उच्चतर हेतुप्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला आणि ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा हाच एकमात्र मार्ग आहे. श्लोक क्रमांक 16. नासते विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि हृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. अर्थ, तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की असत वस्तू म्हणजे भौतिक शरीर चिरकाळ टिकवू शकत नाही आणि सतवस्तू जीवात्मा अपरिवर्तनीय असतात. या दोन्हीच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांचा असा निष्कर्ष काढला आहे. तात्पर्य, परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया तथा प्रतिक्रिया यांमुळे शरीरामध्ये क्षणोक्षणी परिवर्तन होत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते तथा वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारची परिवर्तने होत असली तरी जीवात्मा नित्यस्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यांच्यामध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नित्य परिवर्तनशील असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वांशी पुरुषांनी हाच निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की श्री विष्णू आणि त्यांचे धाम या दोहांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत आणि असत हे केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. भगवंतांनी अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश केला आहे त्याचा आरंभ या श्लोकातील उपदेशापासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक तथा पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे, तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंतांचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश आणि पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. वेदांत सूत्र तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंताचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे पराप्रकृती येतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामधील संबंध असतो त्याचप्रमाणे
जीव सदैवच भगवंताच्या अधीन असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान नष्ट करण्याकरिता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश देण्यात आलेला आहे.